तुम्ही आवाज ऐकला अर्थातच सुनील लांबोर सर यांचा। आज सागर काल देखील नाराज आहे, आज देखील तो सगळा एका पराभवाने खेळाडूचं क्रिकेट कधी थांबत नाही, एका पराभवाने संघ कधी संपत नाही आणि एका पराभव संपत नाही, हे मात्र खरं आहे। Suicide Stars won the toss and Suicide Warriors won the toss, elected to field first, and Suicide Stars batting the match मध्ये ball मार्केट काय म्हणतो का 13 पासून 8 एकदम डाऊन एक्सपोर्ट ओपन केले त्याच्यामुळे ते दिलेले सरकारी ये संपार झटक्यात एक दिवसाचं एका दिवसात संपणार 10 दिवसात मॅच क्रमांक 4 तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो। मिस्टर प्रकाश सध्या आपण पाहिलं गोलंदाजी आणि या स्ट्रायकिंगला मिस्टर गणेश दादा आणि अगदी बॅटिंगवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न दादाने जरूर कॅच लावला, जिथे आपण पाहिलं तर गणेश दादा यांच्या बॅटमधून 3 चेंडू 3 चौकार येतात, तर 3 भाकरी 1000 रुपयात कॅश प्राइस यांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे आणि भाऊच्या माध्यमातून ही चिकअप असतात। थँक्यू। एक धाव कंप्लीट केले आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येला थोडीशी आपण पाहिली तर सुरुवात दिली जाते, स्टार्ट केला जातो धावसंख्या। मागील मॅचचा हिरो, वन साइड हिरो आणि सध्या बॅटिंगसाठी राहुलला पाहतोय। फटका 100 कॅरेट सोनं काय असतं आणि सोनं जर असेल तर त्या अंधारामध्ये कसं चमकेल याचं उदाहरण म्हणजे राहुल आहे। सोनार की लोहार की एक राहुल की असं आहे आणि सध्या पण बघितलं अप्रतिम बॅटिंग करतो, ज्या पद्धतीने त्याचे टाळस आहे बॅकफुटला जातोय, फटका अप्रतिम आहे आणि त्यानंतर मात्र फसला गेला आणि त्यानंतर मास्टर खेळाडू प्रकाश यांनी मात्र विकेट मिळवली आहे आणि या संघाचा चीता अर्थातच अपर्वाने पकडले अप्रतिम कॅच। मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये होतोय अगदी विलन आणि चाललाय माघारी। क्रिकेट आहे, एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो तर एक चेंडू तुम्हाला रंक दुसरा चेंडू तुम्हाला 0 देखील बनवू शकतो। मास्टर खेळाडू कशाला म्हटलं जातं? प्रकाश यांची गोलंदाजी तुम्ही पाहिली, अनुभव तुम्ही किती पावसाळे पाहिले हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती पावसात भिजला यावरती तुमचा अनुभव ओळखला जातो। पुन्हा एकदा संधी होती अथर्व या संघाचा चीता अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून काल देखील पाहिलं उठता पंजा, त्यानंतर आपण पाहिलं संघाची धावसंख्या अगदी 3 या आकड्यावरती आहे। त्या फटका अगदी निघून जातोय, अप्रतिम फटका बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर वृक्षांच्या बॅट मधून आलाय। मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकून डेडिकेट केली होती, या मॅच मध्ये देखील तो अप्रतिम परफॉर्मन्स करतोय। गणेश दादा देखील आज अगदी इन ऍक्शन आहेत, सध्या आपण पाहिलं ज्या पद्धतीने परफॉर्मन्स कडे त्यांचा तमाम प्रेक्षकांचं लक्ष आहे। धावसंख्या 7 या आकड्यावरती, पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावसंख्या। जवळ मॅचच्या दिशेने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाले, आपण पाहिलं तर 7। नितीनला पाहतोय, मिस्टर नितीन गोलंदाजीसाठी
पहिला चेंडू बॅट स्विंग केले, बॅटच्या खिरामध्ये होता मात्र त्यानंतर निघून जातोय. बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. अथर्व आला, थोडीशी चर्चा कान मंत्र देऊन पुन्हा जागेवरती जातोय. बॅकफुटला टॅप फटका आहे, चेंडू गॅदर करतील. एक धाव फक्त कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 8 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचते. हलक्या हातानं बिग हिट करण्याचा प्रयत्न, अगदी सेन्सिबल क्रिकेट. दुसरी धाव देखील प्रयत्न होतोय, फर्स्टला गेला गणेश जाधव. यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद. गरज होती का दुसऱ्या धावेचा प्रयत्न? लालच हाल अपना पोट दिया, लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ भला. जिथे आपण पाहिजे तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडा फसला आणि बॅटर गणेश जाधव बॅक टू बॅक आउट. देखील फटक्याचा प्रयत्न वृक्षांसाठी जरूर कॅश प्राइज झालं. भाऊ आहेत आणि या भाऊच्या माध्यमातून वृक्षांसाठी हॅट्रिक चौकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅकफुटला जातोय त्या फटका, अथर्व चेंडू अगदी पकडला जातोय. आणि इथे कदाचित धावा किती आहे शहानिशा केली, पाहिलं चेक केलं जात आहे. नंतर येस नो प्लस 2. पुन्हा नो बॉल. अथर्व अगदी मागील पाय जो होता तेव्हा थोडासा उचलला जातो, तो उचलला जातो. त्या फटका आहे, अथर्व उडता पंजाब पकडला, चेंडू फेकला. नाहीये 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 1330. 13 धावा स्कोरकार मध्ये सज्ज गेल्या. 13 धाव संख्या. येस गणेश दादासाठी जरूर कॅश प्राइज झाला. तब्बल त्यांनी चौकाराची हॅट्रिक मारली. तब्बल आपण पहिला विनायक यांच्याकडून, गणेश बोर यांच्याकडून तब्बल आपण पाहिलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिले. एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. त्या एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती 40. अगदी थोडी शांत ही मॅच चालू आहे. लो स्कोरिंग. धाव संख्या फक्त 14. पुन्हा हलकारण केल्याचा प्रयत्न आहे. खेळाडू चेंडू पकडतोय, फेकतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. रनिंग विरुद्ध विकेट अगदी वेगाने चालल्या. त्यानंतर मात्र अगदी आत्ताच्या 2 धावा 1+1 या 2 धावेच्या मदतीनं टीमची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती 1616. सागर घाडगे हॅट्रिक चौकार येतोय तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज सागर घाडगे याच्याकडून दिला जाते. कोड्या अर्थातच गणेश भाऊ यांच्यासाठी. अप्रतिम ट्राय केला. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेने समाधान. तब्बल चेंडूचा खेळ बाकी अजूनही 3 to go. बॅकफुटला 4 फटका आहे. खेळाडू पकडला निघून जातोय. चेंडू अगदी हातामध्ये बाउन्स होतोय. त्यानंतर 2 धावेसाठी निघून जातोय. अथर्व लगेच पाठ टोकवतो. ठीक आहे, कोई बात नाही आहे. आणि संघाची धाव संख्या 19. बॅकफुटला हलक्या हाताने स्क्वेअर कट. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला. एकाच धावेने समाधान. संघाची धाव संख्या 5 चेंडूच्या अखेरीस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही गणेश दादा यांच्या बॅट मधून हॅट्रिक चौकार आलेला नाहीये.
सागर गाडगे वाट पाहतोय. तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी सांगितलं. हॅट्रिक चौकारासाठी. प्रतिम फटका ड्राईव्ह केला. फक्त डिक्लेअर मध्ये एक धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने टीमच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटली आहे. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. तब्बल 3 षटकांचा खेळ संपला आणि ओव्हर क्रमांक 4 मध्ये अथर्व या संघाचा अगदी चतुर खेळाडू सध्या गोलंदाजीसाठी आला. बॅकफुटला एक धाव कंप्लीट केले. बाहेरचा चेंडू होता. छेडछाडी केले या चेंडू सोबत. बाहेर होता, सोडून दिला असता तर कदाचित होता एक्स्ट्रा. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये नाही येत या. नो बॉल ड्राईव्ह केला आहे खेळाडू. प्रेक्षकांचं अक्षरशः मन जिंकतो. वैभवने कॅच सागर गाडगे आज बरेच पैसे वाटतो. नो बॉल स्क्वेअर कट आणि हा देखील नो बॉल यावेळी मात्र दिला जातोय. अगदी संघाची धावसंख्या थोडी पुढे झाली. 25. मिस्टर गणेश सध्या आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जबाबदार पूर्ण बॅटिंग करतात. बॅटफील्डला जाऊन अगदी टॅप करण्याचा परत वैभवकडे प्रत्येकाचं लक्ष. एक चिकी धाव कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 11 26. 26 ड्राईव्ह पुन्हा एकदा सिंगल डबल्सने पार्टनरशिप बनवली जाते आणि हीच पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते शेवटच्या ओव्हरमध्ये. 27 धावा 2 to go. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हलक्या हातानं अप्रतिम फटका. चेंडू गॅदर केला, फेकला. मात्र ही फेकी विकेट किपर पहा हायपर होतात. डोक्यामध्ये ठेवावा लागेल बर्फ. सध्या आपण पाहिलं तर हेच क्रिकेट आहे. जेव्हा मॅच मध्ये तुम्ही संपूर्ण जीव लावून खेळता किंवा एक धावेचा विचार तुम्ही करत असता. संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. हलक्या हाताने ग्लान्स केला. चेंडू पकडला, अगदी आरामामध्ये फेकला. आता तो पोहोचला देखील नव्हता. या आधी चेंडू फास्ट फेकला. आता एवढ्या स्लो की बॅटर पोहोचल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 29 ही धावसंख्या. दुर्गेश येतोय गोलंदाजीसाठी. धावसंख्या 29. बॅकफुटला टॅप फटका आहे खेळाडू. काय वैभवच्या प्रेक्षकांना अक्षरशः प्रेमात पाडलाय. नो बॉलचा इशारा निघून जातोय. नो प्लस चौकार प्लस GST आहे तब्बल आत्ताच्या 5. नो प्लस GST 5 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 संख्येवरती 34. कोण पकडणार अथर्व की वैभव. आतापर्यंत अथर्वला काही जंप करताना पाहिलं. ASD या थोडस मागे. मॅन ऑफ द मॅच आज त्यांनी ट्रॉफी सोडली नाही हातातून. चेंडू सोडून देतो. 2 धावेसाठी जाऊन देतो.
या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. आमच्या शिवसेना जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अजय दादा, मी विनंती करेल आपण या अजय दादा +4 तब्बल हा देखील चौकार आहे. आणि आज बराच काही करतोय नाराज +40 खेळाडू या संघाचे. धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचतो. दादा येऊ देत, कशाही येऊ देत. बॅटिंग करणारी टीम सध्या हे बोलत असेल. बॅकफुटला टॅप आणि गोल जातोय. अगदी 4 धावेसाठी चौकार येतोय. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या 49. याने देखील फटका खेळून काढला, निघून जातोय. त्या बॅटची तिथे चुकी होती का, थोडा हलक्यामध्ये घेतला जातो वैभव. या आहे चौकार 4 धावा. या चौकारानं 53 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजले आहे. 1 to go. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स शिवसाई फायटर आणि शिवसाई पॅकर्स दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. बॅटिंगला जाऊन काय फटका आहे खेळाडू शेवटी गॅदर केला. अगदी रनआउट. बॅटर होईल बाद. आणि या पहिल्या इनिंगचं थरारक नाट्य इथेच संपल्या. धावसंख्या 53 आणि 54 धावेचा आव्हान ठेवल्या शिवसाई वॉरियर्स या टीमकडे. 54 धावेचा आव्हान. शिवसाई फायटर्स विपक्ष शिवसाई पॅकर्स अशी मॅच आहे. यानंतर टॉस केला जाईल. धावेचा आव्हान. यानंतर मॅच शिवसाई फायटर्स विपक्ष शिवसाई पॅकर्स. टॉस केला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शिवसाई पॅकर्स टॉस जिंकल्या. They won the toss, elected to field first. मान्यवरांना विनंती करेल आपण या व्यासपीठामध्ये विराजमान व्हायचं. एका साईडला यानंतरची मॅच छान होईल. शिवसाई फायटर्स विपक्ष शिवसाई पॅकर्स. एक तरी विजेता भेटू शकतो यानंतरच्या मॅच मध्ये. कोणाला तरी पहिला विजय मिळेल ही खात्री आहे. चौपन्न धावेचं आव्हान 54. जवळ मॅचच्या दिशेने स्ट्रायकिंगला मिस्टर प्रकाश, नॉन स्ट्रायकिंग एंडला अथर्व, प्रसाद
शिंदे मिस्टर प्रकाश शिंदे सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंगला, अथर्व डाकवेला आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. गणेश दादा सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. मॅचचं टार्गेट आहे 54 54 धावेचं टार्गेट. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकरने जागा सोडली, मात्र अगदी कुठलीही धाव इथे दिली जात नाहीये. अगदी एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉलचा इशारा येतो मेन अंपायरच्या माध्यमातून. एवढी इम्पॉर्टंट असेल. 40+ खेळाडू एका साईडला, दुसऱ्या साईडला 40+. मास्टर माइंड खेळाडू दोन्ही. संघाची धावसंख्या अगदी 1 उत्पन्न होते. हा फटका डाऊन द ग्राउंड आहे. खेळाडू प्रति फिल्डिंग एफर्ट्स करतोय, मात्र 2 धावा मात्र वाचवू शकला नाहीये. वॉट एफर्ट्स. प्रेक्षकांना सांगावं लागत नाही त्या कोणासाठी वाजवायच्या. ज्या पद्धतीने या फिल्डिंग एफर्ट्स राहिल्या, मिस्टर गणेशला डाईट लगावली, सूर मारला, अगदी संघासाठी कमिटमेंट दिली आहे. तदनंतर मात्र 2 धावा आपल्या संघाच्या जरूर वाचवल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 धाव संख्या. इशारा धावा ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा चेंडू अगदी स्टिक वरती पडतोय आणि त्यानंतर बाहेर निघतोय. अशी थोडीशी दिशा बदलली जाते. यावेळी अगदी योग्य चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फक्त धाव 1 हातामध्ये राहील आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती जाते. 5 तब्बल चेंडूचा खेळ झालाय 3, याचे बाकी 3. चिकूने अगदी भिंत तयार केले एका साईडला. वाह, हे राहुलचं क्षेत्ररक्षण सजवण्याची पद्धत होती जी बॉल त्याने तयार केले. भिंत आणि अखेरीस या भिंतीच्या पार मात्र चेंडू निघून जातो 4 धावेसाठी. अडवेल माझं कोण अशी भिंत अजून तयार नाहीये. अथर्वची काटिंग अशी बोलते, कोणी अडवेल अशी भिंत अजूनही तयार झाली नाहीये. पुढे आला क्षेत्ररक्षक आहे मिस्टर गणेश, होतोय निघून जातो 4 धावेसाठी. मागच्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये जरूर थोडीशी दुखापत झाली आहे. अथर्व हाताला देखील पायाला देखील तुम्हाला देणारा डंक तुम्हाला पंख देतात, हे देखील खरं आहे. पुढे आला त्या फटका, एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली. रनिंग विकेट. अथर्व ज्या पद्धतीने झुंज देतोय, ज्या पद्धतीने 2 हात करतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या आहे 14, 14 या धावसंख्येवरती. धावसंख्या अगदी 14, 14 धावसंख्या. जवळ गोलंदाजीसाठी चिगो आला, अर्थातच आयकॉन राहुल. हलक्या हाताने ग्लान्स केला, प्रतिम फटका लेग ग्लान्स करत असताना फक्त 1 धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. डिक्लेअर मध्ये धावसंख्या अगदी 15. मॅच बॉल आला. आमच्या मंडळाच्या सहखजिनदार सन्माननीय सुहासजी गाडगे साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करेल सुहासजी गाडगे साहेब, आपण असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन या मॅच या सोहळ्याचा आनंद घ्यायचा विनंती करेल. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक अधिक स्वागत असेल. शिवसाई मित्र मंडळाचे विद्यमान सहखजिनदार सुहासजी गाडगे साहेब या आपण देखील व्यासपीठावरती. सोडले फटका, अखेरीस मात्र ही भिंत ओलांडून निघून गेला अथर्वचा चेंडू आणि त्यानंतर अक्षरशः बोटांना चटका बसला. पहा
हा चेंडू अक्षरशः रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा निघून गेला आणि त्यानंतर मात्र अक्षरशः हाताला चटका बसला काहींच्या मनाला, मात्र गेला चौकार. क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये फुटबॉल चालत नाही, इथे रोनाल्डो चालणार नाहीये. त्यानंतर मात्र चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न, खेळाडू होता वाकला नाहीये, मी झुकेगा नाही, पायानेच अडवणार. अखेरीस मात्र पायाला स्पर्श करून निघून जातोय चौकार. मगाशी चर्चा केली, विसरू जरी मी हा माझा अंत नाही आणि रोखेल मजला कोणी अशी भिंत अजून नाही. या अशा पद्धतीने बॅटिंग आतापर्यंत अथर्वची पाहिली आहे, तिथे संघाची धावसंख्या 2500 आकड्यावरती जाऊन पोहोचते आहे. 1 to go, एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि 40+ मास्टर खेळाडू मात्र मैदानामध्ये. थोडक्यासाठी वाटलं की कुठे चाललेत, नक्की तयार आहेत. सोडून दिला, पाहिलं, ओळखलं, जज केलं आणि लीप केला, सोडून दिला चेंडू. अथर्व जातोय लगेच, चर्चा करतोय कारण की यानंतरच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने रणनीती राहील समीकरणाची चर्चा करणार आहोत. धावसंख्या 26. सुरेश फटका, बाउंड्री ग्राउंड, राहुल चकित झाला. सरळ चेंडू होता, निघून गेला पायाला लागून. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर आणि त्यानंतर गेला चौकार. व्हॉट अ स्ट्रोक यार. समीकरण येणारे 18 चेंडू आणि तब्बल 24 धावेची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा, 24 धावा 18 चेंडू, हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलंय. तिथे बॅटिंग करते सध्या शिवसाई वॉरियर्स हा संघ. 54 धावेचं आव्हान या संघाला आहे. पुढे आला, या फसवा चेंडू, फसवला गेला अगदी मोये. त्यानंतर चेंडू टप्पा पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, चेंडू हवेमध्ये हेडकावे घेऊन चकित घेऊन सरप्राईज करून टाटा बाय बाय निघून गेला चौकारासाठी. पुढे आलाय, ट्राय वापरा, 3 चेंडू स्टॉप केला, 1 धाव कंप्लीट केले. मॅच बनली आहे त्या आलेल्या चौकारानं. संघाची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते 36 आणि येणारे तब्बल 17 चेंडू नियम विजयासाठी 18 धावेची गरज. पुढे आले ते आम्ही मात्र घरी कोडून काढला, बाहेरचा चेंडू होता, छेडछाडी केली आणि त्यानंतर 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. पार्टनरशिप ही डोकेदुखी बनते आता. पुढे आल्या, डाऊन ग्राउंड, फसले गेलेत. इष्ट गणेश खाली पडले, मात्र चेंडू अगदी निघून जातो त्यांच्या शरीराला स्पर्श करून. अथर्वच्या बॅट मधून येणारा प्रत्येक चेंडू मात्र आगीच्या निखाऱ्यासारखा निघून जातोय. जिथे आपण पाहिलं तर मॅच मध्ये मात्र मॅरन बॅटिंग चालू आहे. त्या फटका आहे खेळाडूची, तो पकडतोय, फेकतोय, मात्र तोपर्यंत बॅटर पोहोचले गेलेत आणि संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे 41. हे समीकरण येणारे तब्बल 14 चेंडू आणि 13 धावेची गरज. बॉल टू इक्वेशन आहे 14-13. पुढे आले डाव प्रतिम, हो ही उलकावणी होती, आग होती की हा ज्या पद्धतीने चेंडू हातामध्ये होता त्यानंतर हुलकावणी दिली आणि त्यानंतर मात्र अगदी चेहऱ्यावरचं अस्मित हास्य बरंच काय सांगून जात आहे. हल्ली पुस्तकांपेक्षा चेहरे जास्त बोलतात आणि हे चेहरे बरंच काय बोलून जात आहे. संघाची धावसंख्या 41. 13-13. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त पॅडल स्वीप केलंय. 1 धाव कंप्लीट, येणारे 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. मॅच ऑन झाली आहे. 12 चेंडू 12 म्हणजे बॉल टू इक्वेशन अशी येऊन पोहोचली आहे. श्रवण आला सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी. बारा चेंडू 12 असं समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये आहे. अथर्व पुढे आलाय, तीन फटका. अथर्व आता मॅच है, अथर्व आया खुशियां लेके आया आणि या मॅचचा छोटा पॅकेज मोठा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर का म्हटलं जातं त्याचं उदाहरण आहे. अथर्व ज्या पद्धतीने आज डान्सिंग डाऊन द विकेट खेळतोय
पुन्हा यावेळी देखील आहे राहुल होता, त्याने चुकी केली नाहीये, चेंडू स्टॉप केला, आत्मोकला आणि समीकरण येणारे 10 चेंडू आणि 8 धावेची गरज. चेक केला, फर्स्ट चेक पुढे आला तो चेक, अगदी बाउन्स, मात्र कुठली धाव दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू बॅकफुटला कॅफरला घेण्याचा प्रयत्न आहे, कदाचित डेड बॉल असेल. नाव सेकंड बॅटर, त्यामुळेच हा डेड बॉल दिला गेला. जातात ते अथर्वशी चर्चा करतील, त्यांना माहिती आहे मॅच हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये, की ते कुठे संघामध्ये घेऊन चालत नाही. यावेळी अगदी आपण टॉस होता, नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटला हा चेंडू लागला टोला, नंतर डिक्लेअर मध्ये अगदी 11 धावेसाठी निघून जातो. 1 धाव कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या 47 आणि विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. 8 चेंडू 7 धावा, बॉल टू इक्वेशन आहे आणि असाच मॅचेस चांगल्या बनतात, अशाच मॅचेस चांगल्या घडतात. हलक्या हाताने माहिती आहे शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे आणि सध्या आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे कृष्ण प्रकाश यांच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे ताकदीचा खेळ आता राहिला नाहीये, आता युक्तीचा चालू झाला. सिंगल डबल्स घेऊन मॅच जवळ केली जाते. पुढे आला सूर्य, फटका वाकले नाहीये, थांबले नाहीये, निघून जातो चेंडू अक्षरशः कार्पेटला आग लावत. 4 धावेसाठी चौकार. मॅच समीकरण 52 धावा स्कोर करवते. विजयासाठी हवेत येणारे 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. 6 चेंडू 2 धावा या मॅच समीकरण आहे. आता संपूर्ण क्षेत्ररक्षण अगदी क्लोज आहे. सिली पॉइंट, तद्दत आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सध्या सजवलं जाईल. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. वॉट अ मॅच बनवली. अथर्वची मॅरेथॉन इनिंग सध्या मात्र चालू आहे, जिथे आपण पाहिलं तर अथर्वच्या बॅट मधून आज चांगली बॅटिंग झाली. 18 चेंडू मध्ये 35 धावेची खेळी त्याने आतापर्यंत केलेली. 7 चौकार त्याचे आतापर्यंत आलेत. 6 चेंडू 2 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये आहे. सिद्धेश सध्या आपण पाहिलं तर सीट गोलंदाजीसाठी. क्रिकेट आहे, चालाक आहे, चतुर आहे, हुशार आहे, त्यांची माहिती आहे. सध्या एकेरी दुहेरी धावेचं क्रिकेट आहे. मॅच अगदी विजयासाठी 1 धाव हवी आहे. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयी संघाचं नाव घेतलं जात नाही. क्रिकेट हे कधीही काही होऊ शकतं. आणि आता मात्र पुढे आला टॅप, चौकारानं मॅच केले फिनिश आणि अथर्वने या मॅच मध्ये नॉकआउट केले. बॅटिंग 39 धावा त्यानं ठोकल्या आणि अथर्वने या मॅच मध्ये मात्र मॅच विनिंग केली. बॅटिंग या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहतोय. 39 धावा ठोकणारा अथर्व या मॅचचा बनतोय हिरो आणि मॅन ऑफ द मॅच त्याला सन्मानित केलं जाईल. अथर्व यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपल्याला केलं जाईल सन्मानित. वेलकम अथर्व, वेल प्लेड. आणि अथर्व तू देखील मॅन ऑफ द मॅच व्यासपीठावरती डेडिकेट केली जाते. आमच्या सन्माननीय अतिथी पाहुणे अजय दादा यांच्या शुभेच्छा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या मात्र दिला जाईल. अथर्व मॅन ऑफ द मॅचचा किताब यावेळी मात्र दिला जाईल अथर्वला. आणि अथर्व कदाचित डेडिकेट करेल मॅन ऑफ द मॅच. अर्थातच मास्टर खेळाडू आणि 40+ प्रकाश दादांच्या चांगली साथ त्याला राहिली आहे आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याला केले डेडिकेट. वेल प्लेड प्रकाश दादा. आणि या मॅच सध्या मात्र डेडिकेट केली जाते. तुम्ही खेळाडू किती चांगले आहेत यापेक्षा खेळाडू वृत्ती तुमच्याकडे आहे का यावरती तुमचं क्रिकेट ठरवलं जातं. एक छान फोटो घेतला जाईल. क्षण येतो, क्षण जातो, आठवणीत फोटो राहतो. आणि वेल प्लेड दोन्ही खेळाडूंचा खेळ दमदार राहिला.